दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीत अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असणार आहे। निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातली रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे। धुळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी पोस्टल बॅलेट होम वोटिंग करण्यात येणार आहे आणि यासाठी त्यांच्याकडून फॉर्म 12D भरून घेण्यात येतोय। गोपनीय पद्धतीने हे मतदान होणार आहे। कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सुविधा देण्यात आली आहे। यंदा राज्याच्या साखर उत्पादनात मोठी वाढ झाली। आतापर्यंत 1093 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झाले। गेल्या वर्षीच्या तुलनेत 41.25 लाख क्विंटलची भर पडली आहे आणि सर्वाधिक 269 लाख क्विंटल साखरी उत्पादन कोल्हापूर विभागात झाले। पुढे साखर उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। 196 साखर कारखान्यांचं गाळप पूर्ण झालंय। 11 कारखाने अजूनही सुरू आहेत। त्यामुळे एकूण साखर उत्पादन अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुणे सातारा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली। खेडशिवापूर टोल नाक्याजवळ एका केमिकलच्या टँकरचा अपघात झाला आणि टँकरमधले केमिकल दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणार होतं। यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे जास्त असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून तातडीनं टँकर बाजूला करण्यात आला। डिवायडर फोडून वाहतूक सुरू करण्यात येते। त्यामुळे या दुर्घटनेमुळे महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे। आकाशाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 747 मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेवटचं उड्डाण केलं। एकेकाळी सर्व व्हीव्हीआयपींना घेऊन जाणाऱ्या या विमानानं मुंबईमधून शेवटचं उड्डाण केलं आणि हे विमान US मधल्या प्लेनफील्डला घेऊन स्क्रॅपमध्ये आता काढलं जाणार आहे। हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या अंजनेरी मंदिरामध्ये पहाटे 6:15 वाजता हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। अंजनेरीचे ग्रामस्थ आणि जयबाबाजी भक्त परिवारानं हनुमान जन्मोत्सव साजरा केला। स्वामी शांतिगिरी महाराज यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती। मध्य प्रदेशातल्या विदिशामधील सिद्ध दादाजी मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्तानं नोटांनी सजवण्यात आलंय। तब्बल 7,50,000 रुपयांच्या नोटांनी या मंदिराला सजवलंय। नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या शिखरावर चैत्रोत्सवानिमित्तानं कीर्तिध्वज फडकवण्यात आला। शेकडो भाविकांच्या उपस्थितीत या कीर्तिध्वजाची पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली। मानाच्या गवळी कुटुंबियांनी मध्यरात्री 12 वाजता ध्वज फडकवला।